नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात असे काही घडले असेल की त्यामुळे तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल किंवा कोणीतरी जवळची व्यक्ती तुम्हाला सोडून गेले असेल, ज्यामुळे तुम्हाला खूप एकटेपणा वाटत असेल, तुम्हाला तुमचे दुःख कोणाकडे तरी व्यक्त करायचे असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। जे की तुम्ही हा व्हिडिओ बघून तुमचे मन शांत करण्यासाठी हे विचार ऐकू शकता। जर तुम्हाला हे विचार चांगले वाटले तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। एकटं राहावंसं वाटतं, कोणी सोडून जाण्याची भीती नसते। माझी आठवण येईल तुला जेव्हा तुझे मुलं विचारतील, मम्मी तू कधी कोणाबरोबर प्रेम केलं होतंस? प्रत्येक जण हसणारा चेहरा पाहायला उत्सुक असतात, परंतु तुटलेले हृदय कोणीही पाहत नाही। सतत बोलणाऱ्या व्यक्तीला जेव्हा अचानक आपला त्रास होत असेल तर समजून जा की आपल्यापेक्षा दुसऱ्या नवीन आलेल्या व्यक्तीसोबत खूप खुश आहे। कुणासाठी कितीही केलं तरी आपला उपयोग फक्त त्यांची गरज संपेपर्यंत असते। माणूस गेल्याशिवाय त्याची किंमत कळत नाही। कोणाला मतलबी लोक हवी असतील तर सांगा, खूप आहेत माझ्याकडं। वेळेवेळेची गोष्ट आहे, आज ते बदललेत, उद्या त्यांची वेळ बदलेल, तेव्हा हिशोब करू। व्हॉट्सअप असो किंवा आयुष्य, लोक फक्त स्टेटस बघतात। आपली वाटणारी सगळी माणसं आपली नसतात, कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे। मुझे अपने आप पे इतना तो यकीन है कि कोई मुझे छोड़ सकता है लेकिन भुला नहीं सकता। मी 22 वर्षाचा झालो, पण आज कळालं की पैसा इम्पॉर्टंट नाही तर खूप सारे पैसे इम्पॉर्टंट आहेत। आयुष्यात सगळंच मिळालं असतं तर कमवायची किंमत आणि गमवायची भीती कधीच कळाली नसती। प्रामाणिक राहून खूपच भयंकर मानसिक त्रास होतो, हे फक्त सहन करणाऱ्यालाच कळते। कधी कधी एखाद्याला खूप जीव लावण्याचा पण पश्चाताप व्हायला लागतो। लाईफ मध्ये एक पार्टनर होणं गरजेचं आहे, नाहीतर मनाचे शब्द स्टेटसवर लिहावे लागतात। काम असलं की हाय, काम संपलं की बाय। विश्वासात जेव्हा चुकीचे विष मिसळते तेव्हा नातं टिकणं कठीण होते। असं पण असायचं होतं ना, आपण एखाद्याला मिस करत असाल तर त्यांना आपोआप समजलं असतं तर आपल्यापेक्षा चांगली व्यक्ती भेटली की लोक आपल्याला 0 मिनिटातच विसरून जातात। मी 2 मिनिट काय रागाने बोलतो, पण माझा राग लगेच जातो, पण तू त्या माझ्या रागाचा राग तू न बोलण्याने देऊ नको ग। आयुष्यात कुणासोबत कितीही चांगलं वागा, आपण नेहमी कुठेतरी कमी पडणार, कारण लोकांना नेहमी फक्त चुकाच दिसतात। सर्वात जास्त दुःख त्यालाच होतो जो प्रत्येक नातं जीव लावून आणि मनापासून निभावतो। जीव लावून जपलेलं नातं जर जीव जाळत असेल तर जीव मारून शांत राहावं। माझ्यासारखं तुम्हाला कोणी जीव सुद्धा लावू शकत नाही। विश्वास नसेल तर एकदा सोडून बघा। मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे तुला खूप त्रास झाला असेल, खरंच मनापासून सॉरी यार। बोलतात सगळेच, पण बोलेल कोणी? निभवत नाही, आपले असतात सगळेच, पण आपलं कोणच नाही। कोणाच्या विश्वासाचा इतका पण फायदा नका घेऊ की त्याला तुमच्यावर विश्वास ठेवल्याची लाज वाटेल। लाखात एक सत्य, आपलं चांगलं व्हावं हे फक्त आपल्या आई वडिलांनाच वाटतं। क्रश, अट्रॅक्शन 3-4 महिन्यापुरतेच असते, पण ते जर त्याहून जास्त असेल तर ते प्रेम असते। खरं प्रेम ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त विचार करता। ओय पागल, रागव पण दूर जाऊ नकोस, नाहीतर मला पण येतं कान पकडून जवळ आणायला। आम्ही पण त्यांच्यासाठी अवेलेबल राहतो जे आम्हाला त्यांच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट समजतात। नको बघत जाऊ माझे स्टेटस, तुझ्यासाठी स्टेटस ठेवणं बंद केलंय। लाईफमध्ये काहीही झालं ना
फक्त हसत राहायचं, कारण हसल्याने ना लाईफ अजून सुंदर होते. जे लोक आपल्यासाठी प्रत्येक गोष्टीत ॲडजस्ट करतात, अशा लोकांना कधी गमावू नका. फार नशिबाने मिळालेले असतात. खूप त्रास होतो जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला माहीत असून सुद्धा खोटं बोलून इग्नोर करते. बोलण्यासाठी वेळ आणि टॉपिकची गरज नसते, बस समोरच्याचं मन असावं लागतं यार. प्रेम जरा जपून करा, कारण आजकाल लव यू, मिस यू, हाय बाय इतकंच कॉमन झालंय. आता असं वाटत आहे समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावरून की नात्यांची गरज फक्त मलाच आहे. कोणीतरी आपलं आहे आणि फक्त आपलंच आहे, ही भावना मनाला खूप उत्साहित करून जाते. वेळ भेटल्यावर बोलणं आणि वेळ काढून बोलणं खूप फरक आहे. दिवसभर प्रॅक्टिकल विचार करणारे पण रात्री इमोशनल होतातच. काही आवडत्या व्यक्तीच्या आठवणीत, तर काही भविष्याच्या चिंतेत. माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही, तर माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असूनही क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात. मतलबी आहे दुनिया, इथे फक्त गरजा भागून घेतात. एखाद्याकडून मिळणारा फायदा किंवा मिळणारी कोणतीही स्वार्थाची गोष्ट संपली की माणसं आपोआप दूर होतात आणि मग ती निव्वळ कॉन्टॅक्ट लिस्ट पुरता मर्यादित राहतात. त्यांच्याशी खरा कॉन्टॅक्ट कधीच होत नाही. आयुष्यात माझं काही असो वा नसो, पण चूक मात्र माझी असते. कधी कोणाच्या परत येण्याची वाट पाहू नका, कारण ते हरवलेले नसतात, ते बदललेले असतात. आजकाल बोलणं कुठं होतंय आमचं, फक्त हे बघितलं जातंय की गरज कोणाला आहे. अशा नात्याचा काय फायदा ज्यामध्ये बोलणं कमी आणि रिप्लायचा वाट जास्त बघत बसावं लागते. चुकून एक वेळा प्रेम झालं, आता त्या चुकीमुळे शिक्षा भोगत आहे आणि आयुष्यभर भोगत राहणार वाटते. डोक्यामध्ये विचार खूप येते, अजून एक वेळा प्रेम करावं, पण मन म्हणते पाठीमागचा धोका आठवत नाही का. क्राईंग इज नॉट माय हॉबी, हे तर माझ्या प्रेमानं दिलेलं लास्ट गिफ्ट आहे. काही लोक खायचे इतके शौकीन असतात की दुसऱ्यांची खुशी खातात. आयुष्यात खुश राहायचं असेल तर लोकांशी इमोशनल अटॅच होणं सोडून द्या. जे माझ्या शब्दांना ओळखू शकले नाही, ते माझ्या शांततेला कसं ओळखणार. कोणीच लाईफ टाईम राहत नाही. लोक सवयी लावतात आणि निघून जातात. जर खरंच कोणाची साथ आयुष्यभरासाठी हवी असेल ना, तर त्या व्यक्तीला सांगू नका की तुम्ही तिच्यावर प्रेम करता. आधी जो कॉल एका रिंगमध्ये उचलला जात होता, आता तो कॉल 1 तासांनी येतो. काय काम आहे हे विचारायला. ज्याची स्माईल सुंदर असते ना, त्याचं दुःख पण खूप खोलवर असतात. माझं हसणं पण हरवलं, पण जाऊ दे, इट्स ओके. आयुष्याला अशा जोडीदाराची गरज आहे जो प्रत्येक परिस्थितीत आपल्या सोबत असेल. खूप सहन केलं जोपर्यंत करायचं होतं तेवढं. आता फक्त जगायचं आहे सगळ्यांपासून दूर राहून. 1000 दुःख असू द्या लाईफमध्ये, फक्त डोक्यावर आईचा हात असला पाहिजे. जगात महागडी वस्तू म्हणजे मदत. हजारोंकडे मागा, कदाचित एखादाच करेल. रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपून टाकतो. खोट्या शपथी घेण्यापेक्षा खरं ते बोलत जावा, कारण खोट्या शपथीने माणूस मरत तर नाही, पण माणसं नक्की तुटतात. नात्याला नात्याची गरज असावी, पण नात्याची गरज कामापुरता नसावी. इट्स नॉट इगो, पण गरजेपुरतं आठवण काढणाऱ्या लोकांशी माझं बोलायचं मन होत नाही. कोणी कोणाचं नसतं हे पहिला समजलं असतं तर हे तुटणारं नातं मी कोणाशीच जोडलं नसतं. एखाद्या व्यक्तीवर प्रमाणाबाहेर प्रेम केलं तर त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही. खरं प्रेम करणारा रागात काहीतरी चुकीचं बोलू शकतो, पण तुमचं वाईट व्हावं याचा विचारही तो करत नाही.
मला याचं अजिबात वाईट वाटत नाही की तू माझी झाली नाहीस. तू सुख तर या गोष्टीचा आहे की कधीतरी तू माझी होतीस. शरीराचा वापर करून घेणारे खूप असतात, पण स्वतःपेक्षा अधिक काळजी करणारे एकच असतो. अशी व्यक्ती आयुष्यामध्ये असली तर तिला कधीच गमावू नका. आवडत्या व्यक्तीसोबत बोलणं बंद झालं की कुठेच मन लागत नाही. हसून विचारून जातो सर्व गोष्टी. याचा अर्थ असा नाही की माझ्या मनाला कुठलीच गोष्ट लागत नाही. प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशी एक व्यक्ती असते जिला आपण रात्रंदिवस मिस करत असतो, जिची आठवण काढल्याशिवाय झोपही येत नाही. हृदयात येण्याचा रस्ता असतो पण बाहेर जाण्याचा नसतो. म्हणून लोक हृदयात येतात पण जाताना हृदय तोडून जातात. एवढे पण रडू नये की आपले डोळे आपल्याला विचारतील, बस ना, अजून किती लाल करशील मला. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवी, कारण ओळख ही क्षणभर असते आणि जपणूक आयुष्यभर असते. काही कपल असे असतात जे ब्रेकअप नंतर बेस्ट फ्रेंड बनून राहतात, कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत राहणं जास्त इम्पॉर्टंट असतं. एखाद्याच्या चुका काढणं वाईट गोष्ट नाही, पण सुरुवात स्वतःपासून करून बघा. तर मित्रांनो, आजचे हे विचार तुम्हाला आवडले तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा